गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. येस. आपलं नाव सांगा. जयश्री संदीप पवार फ्रॉम नवी मुंबई. नवी मुंबई. हो सर. अंधेरीतून मुंबईला कधी गेले? नवी मुंबईला. सर तुम्हीच मला अंधेरीला टाकून दिलं. मी नवी मुंबईमध्येच आहे. ओके. आम्हाला जास्त आयडिया नाही, आम्ही जास्त जात नाही त्याच्यामुळे आयडिया नाही. ओके, हरकत नाही. तुमचे हो कोच कोण हो. आहे? माझे कोच श्री पप्पू बोरस्ते सर. येस. आपल्याला किती दिवस झाले फॅमिली जॉईन करून? कंटिन्यू करून मला 2 महिने झाले, तसे 3 महिने होते. येस. एप्रिलमध्ये मी जॉईन केलं होतं. मध्ये 1 महिना मला थोडस प्रॉब्लेम होता. रेस्ट घेत होते 1 महिना. ओके. मग आपल्याला का वाटलं ही फॅमिली जॉईन करावी? मला खूप सारे प्रॉब्लेम्स होते, तसं की लहानपणापासूनच मी दम्याचा प्रॉब्लेम होता मला. मी जास्त हेवी काम करू शकत नव्हते. आणि त्याच्यानंतर 35व्या वर्षी माझी सेकंड डिलिव्हरी झाली. त्यामुळे मला विटॅमिनची खूप इफिशियन्सी होती. जसं बी विटॅमिन आणि डी विटॅमिनचे मी लिटरली इंजेक्शन्स घेत होते. तरी ते माझं हे नव्हतं होत, कव्हर नव्हतं होत. कंटिन्यू मला विटॅमिन बी, विटॅमिन डी खूप लो लेवलला गेलं होतं माझं. ओके. मग ते दम्याचा त्रास होता त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट देत होते का डॉक्टर? चालू होती काही? नाही सर, दम्याचं काही स्पेशल ट्रीटमेंट नाहीये. त्याला फक्त प्रिकॉशन घ्यावे लागतात आपल्याला. बाकी जास्त काही नाही. मला वाटलं नव्हतं की मी एवढा हेवी वर्कआउट करल म्हणून. ओके. मग आणि तुमचं जे व्हिटॅमिन बद्दल बोलल्या तुम्ही, व्हिटॅमिन डी. ओके. हो. हा तुमचं बिफोर आफ्टर आहे? हो सर. 2 महिन्यात? 3 महिन्यात? हो सर. हो सर. बापरे. बाकीच्यांना वाटतंय का पवार मॅडमचा बिफोर आफ्टर वाटतंय का? असा हात वर करा कोणाला वाटत असेल, नसेल वाटत नाही. आणि मलाच कॉन्फिडन्स नाही. हा काल कुठल्या तरी ग्रुपवर हा फोटो होता, पण मला माहितीच नाही का आपल्या फॅमिलीतला फोटो आहे. मी चकित झालो बघून आता. ओके. मॅडम, मग आपल्या जे बदल होत आहे, काय काय बदल झाले मग त्याच्यानंतर? सर मला विटॅमिन बी आणि डी, जसं की मी सांगितलं, माझं 35व्या वर्षी डिलिव्हरी झाली माझी. आणि हम्म. ऑलरेडी स्त्रियांमध्ये 30 वर्षानंतर विटॅमिन बी डी खूप कमी असतो. म्हणजे सगळे न्यूट्रिशन खूप कमी व्हायला लागतात. त्याच्यातच माझी सेकंड डिलिव्हरी झाली 35व्या वर्षी. आणि 2024 मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला माझ्या लाईफ मध्ये, की ज्याच्यानंतर मी स्वतःकडे काहीच लक्ष देत नव्हते. तर छोटं बाळ होतं माझं. आणि माझे मिस्टर डिप्रेशन मध्ये गेले होते 5-6 महिने. त्यामुळे खूप लोड होता माझ्यावर. त्याच्यात मी स्वतःकडे काहीच लक्ष नाही दिलं. आणि मग मला सुद्धा सांगितलेलं डॉक्टरनी की पाठीमध्ये गॅप आहे, मणक्यामध्ये गॅप आहे, आणि तुम्ही MRI वगैरे करून घ्या, असं तसं. पण मी काय लक्ष नाही दिलं त्यावेळी. सॉरी सर. येस येस, बोला बोला. मी लक्ष नाही दिलं त्यावेळी. त्याच्यानंतर माझे मिस्टर कव्हर झाले, ह्याच्यातून बाहेर आले ते. त्याच्यानंतर मग मी आपली फॅमिली जॉईन केली. तर मला लगेचच 1 महिन्यातच माझी विटॅमिन बी आणि डी लेवल वाढून गेली होती सर. माझं वेट लॉस झालं आणि मी मेंटली खूप फिट झाले. म्हणजे मला खूप छान वाटायला लागलं होतं. येस. तुमचा मिस्टरांचा जो प्रॉब्लेम झाला असेल बिझनेस मध्ये वगैरे झाला असेल, तो होऊ शकतो. कारण ते ठरलेलं असतं की बिझनेस मध्ये लॉस प्रॉफिट होऊ शकतं. परंतु त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आरोग्य खूप महत्वाचं आहे. हेल्थ कॉन्शियस असले, रोज एक्सरसाइज केली, तर तुम्ही अजूनही त्यांना सल्ला द्या की तुमच्याबरोबर रोज त्यांनी थोडंसं वर्कआउट करायला पाहिजे. उठवा त्यांना. ऍक्च्युली सर, ते आपला आहार घेतात आहे. जगातील नंबर 1 आहार ते रेग्युलर घेतात. अफ्रेश माझ्यासोबत घेतात. पण असं आहे की त्यांच्या ते डिप्रेशनचे टॅबलेट चालू आहेत ना, तर त्यांना त्यांची झोप प्रॉपर व्हायला पाहिजे. म्हणून मग मी त्यांना सध्या तरी नाही करत आहे. पण त्यांनी मला प्रॉमिस केले की पावसाळ्यात सध्या काम बंद आहे, मी आराम करतो. पावसाळा संपला की काम सुरू झालं दसऱ्यापासून, तर मी तुझ्यासोबत स्टार्ट करेल म्हणून. डिप्रेशन कन्वर्ट इनटू बेस्ट इम्प्रेशन. जर येस. इम्प्रेशन वाढवायचं असेल तर डिप्रेशन मधून बाहेर पडावं लागतं. आणि डिप्रेशन मधून बाहेर पडायचं असेल तर त्याच्यासाठी रोज सकाळी उठून एक्सरसाइजच करावं लागते. जगातील नंबर 1 सकस आहार घ्या, एक्सरसाइज करा. डिप्रेशन माझ्या एवढं हो त्यांचं सर. नसेल. ओके.
सर ऍक्च्युली सर डिप्रेशन हा वर्ड मला सुद्धा मी स्वतःला म्हणत होते की माझं जसं मी जॉब सॅक्रिफाईस केलं तर मी डिप्रेशन मध्ये गेले होते. पण खरं डिप्रेशन मी तेव्हा बघितलं की ज्या माणसाच्या हाताखाली 30 लेबर काम करत होते, 30 जण एवढी मोठी कंपनी जो माणूस हँडल करत होता, तो लिटरली घरात बसून म्हणत होता की माझ्याच्याने आता मी काहीच करू शकत नाही, तुझं तू बघून घे, माझ्या हाताने आता मी काहीच आणि माझ्यावर 2 मुलांची जबाबदारी होती त्यावेळी. आणि ओके. मला असं होतं की मला त्यांनी कुठलीच गोष्ट कधी हे नाही केली. बिझनेसमध्ये पण मी त्यांच्या कधी अकाउंट्स, कधी डिटेल्स बघत नव्हते. आणि अचानक ते असं म्हणायला लागल्यावर मी खूप शॉक झाले. 5 महिने ते घरीच होते. झोपूनच असायचे कंटिन्यू, की माझ्याच्याने आता काही होणार नाही. मी काय आता करू शकत नाही. पण मी त्यावेळी खूप हिंमत धरली. त्यांना ह्याच्यातून बाहेर काढलं. मला 99% लोकं म्हणत होते, की ते ह्याच्यातून बाहेर येणार नाहीत. ही अशी माणसं एकतर सुसाईड करतात किंवा ते ह्याच्यातून बाहेर येऊच शकत नाही बोलले. डिप्रेशन आपण जो वर्ड वापरतो ना सर, तो रिअल मध्ये खूप भयानक आहे. मी ती सिच्युएशन बघितलेली त्यांची. एवढा काम करणारा माणूस अचानक रडायचा की मी काहीच करू शकत नाही. मुलांचं तू बघून घे, तुझं तू बघून घे. असं ते डायरेक्ट मला बोलत होते त्यावेळी. आणि मला त्यांचं अकाउंट काहीच माहित नव्हतं. पासवर्ड्स माहित नव्हते. त्यांचे काहीच त्यांच्या अकाउंटवर किती पैसे आहेत, काहीच माहित नव्हतं त्यांचं मला. त्यामुळं मग माझी अशी सिच्युएशन होती की जॉब तर गेलाय माझा, मग मी आता काय करायचं? पण ते ह्याच्यातून देवाच्या कृपेने बाहेर आले हळू-हळू. ओके. ओके. त्यामुळं मी खूप काय हं, हरकत नाही. जास्त होत आहे. मग तुमच्यात जे बदल झाले याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? नक्कीच जगातील नंबर 1 आहार, 20% वर्कआउट आणि ग्रेट कोचचं मार्गदर्शन. ही तिन्ही गोष्टीशिवाय इम्पॉसिबल आहे. आपण काहीच करू शकत नाही. वेट लॉस होऊच शकत नाही या तिन्ही गोष्टीशिवाय. ओके. हरकत नाही. खूप छान माहिती दिली. आणि जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेणे, सात्विक आहार असतो तो. आणि सात्विक हो सर. बोलण्यामध्ये सात्विकता येते, वागण्यात सात्विकता येते, विचारांमध्ये सात्विकता येते. पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्ट माणूस हँडल करू शकतो. त्याच्यासाठी सकस संतुलित आहार. आपला आहार बदलला पाहिजे. आम्ही जे म्हणतो की आहार बदला, तरच तुम्ही पॉझिटिव्हली एकदम कुठली गोष्ट तुम्ही इझिली विचार करू शकतात. त्याच्यासाठी आहार बदलणं गरजेचं आहे. आणि तोच आहार आपण आता घेतोय. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी टेन्शन असेल त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. येस मॅडम, आपल्या फॅमिलीतील महिला भगिनींना तुम्ही काय संदेश द्याल? मी हाच सल्ला देईन, की बरेच जण म्हणतात, इथे पण मी आता ह्या सोसायटीमध्ये राहते, तर हे आम्हाला परवडणार नाही, आम्ही नाही करू शकत, असं कसं बोलतात. मी त्यांना एकच सांगते, की तुम्ही फक्त चहा बंद करता. चहा सोबत दूध, साखर म्हणजे एक लिटरली एक हे सांगायची जर गोष्ट झाली ना, की परवडतो की नाही, तर तुम्ही नुसता चहा बंद झाला तर महिन्याचे 2,000 तुमचे वाचतात. त्यातच तुम्ही थोडे आणखीन कुठेतरी सेव्हिंग्ज केली तर तुम्ही ह्या गोष्टी हँडल करू शकता. पण ज्यांना ते आहे ना स्वतःमध्ये जर बदल करायचा असेल, तर त्यांना आपण सांगायची गरज नाही पडत. ते स्वतः आतूनच यायला पाहिजे, की मला चेंज व्हायचंय म्हणून. पण येस. आता इथं खूप जण मला बघतात ते, की ते विचारतात, "तू काय करतीस? कसं काय एवढा चेंजेस झाला तुझ्या 2 महिन्यात?" तर हळू मला वाटतंय, की ते मला फॉलो करतील म्हणून. येस. येस. नक्कीच फॉलो करतील. खुद को बदलो, दुनिया बदलेगी. स्वतः बदला, जग बदलेल. हा फंडा कधी पण येस, चांगला येस. असतो. हे हो. विचार कधी चांगले. येस मॅडम. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप छान माहिती हो, दिल्याबद्दल सर. धन्यवाद.